एका बाजूला सत्तेचा प्रचंड अनुभव, खासदारकेचं पद आणि लोकांचा पाठिंबा, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरलेला एक तरुण. धाराशिवच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाहीये. जिथे कालपर्यंत फक्त राजकीय टीका-टिप्पणी होत होती, तिथे आज थेट दंडाच्या बेडक्या फुगवून एकमेकांना बदलण्याची भाषा सुरू झालीय. ही कहाणी फक्त जिल्हा परिषद निवडणुकीची नाहीये, तर ही कहाणी आहे दोन घराण्यातील त्या वर्चस्वाच्या लढाईची, ज्याने संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. हे नेमकं का घडतंय? काय हे फक्त शब्दांचे वार आहेत की यामागे काहीतरी मोठी ठिणगी पडली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धाराशिवमधील या हाय व्होल्टेज संघर्षाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. धाराशिवमध्ये सध्या दोन नावं सगळीकडे गाजतायत. एक म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि दुसरं म्हणजे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे वर्चस्वाची लढाई आता पुढच्या पिढीमध्ये पोचलीय. मल्हार पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच एक मोठं चॅलेंज दिलं होतं की काहीही झालं तरी जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार, आणि निकाल लागल्यावर चित्र खरंच बदललं. महायुतीने मुसंडी मारली आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण हा विजय फक्त खुर्शीचा नव्हता, तर तो एका मोठ्या संघर्षाचा ट्रेलर होता. आता या विजयाची व्याप्ती समजून घ्या. नगर परिषद निवडणुकीत 8 पैकी एकाही ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांना आपला नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. ज्या नेत्याने लोकसभेत मोठी आघाडी घेतली होती त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे एक धोक्याची घंटा आहे. मल्हार पाटील यांनी या निकालाचा धागा पकडून थेट खासदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकारणात जेव्हा एखादं नवीन नेतृत्व येतं तेव्हा ते जुन्या प्रस्थापितांना कसं आव्हान देतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मल्हार पाटील. त्यांनी केवळ भाषणं केली नाही, तर बूथ लेव्हलला जाऊन कार्यकर्त्यांची मोट बांधली, ज्याचा परिणाम आपल्याला या निकालातून दिसतोय. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये मल्हार पाटील एका गाण्यावर ठेका धरत दंड थोपटताना दिसले, आणि त्याचे बोल होते, "कसा आहे दणका, रडू नको बाळा, नादी लागू नको." हे थेट आव्हान होतं खासदार ओमराजे निंबाळकर यांना. आता प्रश्न पडतो की या राड्याची खरी सुरुवात नेमकी कुठे झाली? या संघर्षाची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. हे दोन परिवार दशकांपासून एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. पण गेल्या काही काळात या वैराचा स्तर वैयक्तिक टीकेपर्यंत खाली घसरला आहे. याचं मुख्य कारण घडले गेल्या लोकसभा निवडणुकीत. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पाटील कुटुंबावर, विशेषतः अर्चना पाटील यांच्यावर टोकाची वैयक्तिक टीका करण्यात आली होती. लोकसभेचा उमेदवार आता जिल्हा परिषदेला उभा राहतोय असं म्हणत त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. पण राजकारणाचे चक्र असं फिरलं की त्याच अर्चना पाटील आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मल्हार पाटील यांनी आता स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की हा त्यांच्या आईच्या आणि कुटुंबाच्या झालेल्या अपमानाचा घेतलेला बदला आहे. त्यांनी भाषणात म्हटलं की ज्यांनी माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली त्यांना जनतेनेच उत्तर दिलं आहे. काल जिल्हा परिषद इमारतीबाहेर जो प्रकार घडला त्याने तर या आगीत एल ओतण्याचं काम केलं. आमदार राणा पाटील आणि मल्हार पाटील बाहेर पडत असताना समोरून जयराजे निंबाळकर आले. तिथे थेट "इकडे बघ" म्हणत एकमेकांना खुन्नस दिली गेली. विचार करा, लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे जाहीरपणे भिडतात तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये किती तणाव निर्माण होत असेल. मल्हार पाटील यांनी तर आता 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे टार्गेट आत्ताच सेट केले आहेत. त्यांच्या मते विरोधकांचा आता बाजार उठला आहे आणि महायुतीची टीम आता पूर्ण ताकदीने जिल्ह्यावर कब्जा मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. आता आपण याचा राजकीय परिणामांचा विचार करूया. ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची ओळख एक आक्रमक आणि सर्वसामान्यात मिसळणारा नेता अशी आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हा पराभव त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी कठीण करू शकतो. दुसरीकडे राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या मुलाला म्हणजे मल्हारला ज्या प्रकारे लॉन्च केले ते पाहता पाटील कुटुंबाची पकड जिल्ह्यावर पुन्हा घट्ट होताना दिसते. मल्हार पाटील यांची ही डॅशिंग स्टाईल तरुणांना आकर्षित करत असली तरी सुजाण नागरिक याकडे संघर्षाची नवी ठिणगी म्हणून पाहतायत. या वर्चस्वाच्या लढाईत आणि बदला घेण्याच्या जिद्दीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कुठे आहेत? धाराशिवचा पाळण्याचा प्रश्न असो, MIDCचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीचा,
या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आज चर्चा होते ती फक्त दंड थोपटण्याची. जेव्हा नेते एकमेकांचे वैयक्तिक हिसेब चुकते करण्यात व्यस्त असतात तेव्हा जिल्ह्याचा विकास खरोखरच होतो का, की फक्त दोन घराण्यांच्या प्रतिष्ठेसाठी सामान्य माणसाचा वापर केला जातोय? राजकारण हे बदला घेण्यासाठी नसावं, तर ते बदल घडवण्यासाठी असावं. पण धाराशिवमध्ये सध्या बदला हाच मुख्य अजेंडा बनल्याचं चित्र दिसतंय. येणारा काळ हा अधिक संघर्षाचा असणार आहे, कारण एकदा का राजकारणात वैयक्तिक ईर्ष्या शिरली की तिथून मागे फिरणं कठीण असतं. मल्हार पाटील आता गप्प बसणार नाहीत आणि ओमराजे निंबाळकर सुद्धा हा पराभव शांतपणे पचवतील असं वाटत नाही. 2029ची निवडणूक ही केवळ दोन पक्षांमधील लढाई नसेल, तर ती दोन घराण्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल. धाराशिवच्या जनतेने आज जिल्हा परिषद भाजपच्या हाती दिली असली तरी विधानसभा आणि लोकसभेला जनता कोणाला साथ देते हे पाहणं रंजक ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मल्हार पाटील यांनी दिलेले हे चॅलेंज 2029मध्ये खरंच यशस्वी ठरेल का, की ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा आपला गड राखून ठेवतील? आईच्या अपमानाचा बदला घेण्याची ही भाषा राजकारणात कितपत योग्य आहे? या संघर्षात तुमची बाजू काय? कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.